सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 148 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता घरी आल्या आल्या कुणालने तन्वीचे पाय पकडले. त्याला तशा अवस्थेत पाहून रिया आणि तन्वी शॉक झाल्या. ती मागे सरकली आणि म्हणाली, अरे कुणाल, असं काय करतोस? काय झालं? कुणाल उठला आणि रिया शेजारी जाऊन बसला आणि म्हणाला, रिया मला चिमटा काढ ग. रिया म्हणाली, का, काय झालं? असं का भूत पाहिल्यासारखं करताय आज? कुणाल म्हणाला, अगं मी सुखरूप घरी परतलो की नाही हे बघायचं आहे. का जो तुम्हाला दिसतोय तो मीच आहे का माझं भूत होऊन घरी आलं आहे याची खात्री करायची होती, म्हणून म्हणालो चिमटा काढ. आणि तन्वी म्हणाली, कुणाल तूच आहेस, आता काय झालं सांगशील का? आणि अर्जुन कुठे आहे? तो म्हणाला, अगं कसला तुझा अर्जुन आणि कसलं काय? नवरा काय सॉलिड आहे तुझा. माय गॉड, आज जीव जाता जाता राहिला माझा भीतीनेच. खूपच डेंजरस आहे तो. तन्वी म्हणाली, त्यानं पुन्हा तुला काहीतरी केलं का? थांब, मी आता चांगलीच खडसावून त्याला जाब विचारते. तू अजिबात घाबरू नकोस. कुणाल म्हणाला, मी नाही ग, मला काही नाही केलं त्यानं. तन्वी म्हणाली, मग काय झालं? आणि मग त्यानं सगळी हकीकत तिला सांगितली आणि म्हणाला, तन्वी, खरं तर तो नाही, तू सॉलिड आहेस, जे त्याला कंट्रोल करतेस. ही इज इम्पॉसिबल मॅन. तो खूप अशक्य माणूस आहे, कोणाचंच ऐकत नाही. आज मिठाई आणायला गेल्यावर काय धुलाई केली माहिती आहे का त्यानं, त्या गुंडांची? मी तर फार इम्प्रेस झालो. आणि ऑफिसला गेल्यावर सुद्धा तिथेही हा धूमकेतू पिसाळला. आणि मग तिथून घरी येताना तो गाडीचा किस्सा. मी तर जीव मुठीत धरून सीट बेल्ट पकडून बसलो होतो. तन्वी, त्याला सांग जरा अँगर कंट्रोलमध्ये ठेवायला. तो तुझं ऐकतो ना? आणि त्याच्यासोबत तू बॉडीगार्ड ठेवलेस हे एक बरं केलंस. उठसूट सगळ्यांशी पंगा घेत असतो. पण तो त्यांचंही ऐकेल असं वाटत नाही. आणि तन्वी लगेच म्हणाली, तो का ऐकेल बॉडीगार्डचं? बॉडीगार्ड फक्त त्याच्या रक्षणासाठी आहेत, त्यांनीच त्याचं ऐकायचं. आणि कुणाल मान हलवत म्हणाला, तूही तशीच त्याच्या रागाला आणि ॲटिट्यूडला खत पाणी घालतेस. यू बोथ आर सेम सेम. तन्वी हसून म्हणाली, डोंट फॉरगेट कुणाल, त्याचं अँगर आणि ॲटिट्यूडच्याच प्रेमात पडले मी, हे विसरू नकोस. आणि हे दोन्ही जर अर्जुनकडे नसेल ना, तर तो अर्जुन माझा नाहीच. आय लव्ह अर्जुन बिकॉज आय लव्ह हिज अँगर अँड ॲटिट्यूड. आणि कुणालने डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाली, तूही काही कमी अँग्री नाहीस. मग दोन तलवारी एकाच मॅनमध्ये कशा राहतात? तन्वी म्हणाली, प्रेम असेल तर सगळं होतं. त्याच्या प्रेमापुढे मी माझा अँगर सोडून दिला. माझ्या तलवारीला मी मॅन करून ठेवला आहे. आणि जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हाच मी माझा अँगर दाखवते. आणि त्यानं सुद्धा माझ्यासाठी स्वतःला खूप बदललं आहे. हे काही कमी नाही. कुणाल म्हणाला, काय बदललं आहे ग त्याच्यात? जसाच्या तसा आहे तो धूमकेतू, जसा 2 वर्षापूर्वी होता. तन्वी म्हणाली, तो बदलला आहे. आय एम डॅम शुअर. आणि मला माहीत आहे की तो किती बदलला आहे. आणि आता जे त्याच्याकडे आहे, जे तुला ऑड वाटत आहे की नाही, ते मी मुद्दाम राखून ठेवलं आहे. त्याचा अँगर आणि ॲटिट्यूड. आणि तू नको काळजी करू, मी आहे ना. चिडलेल्या अर्जुनला कसं हँडल करायचा मला बरोबर जमतं. मी आलेच, थांब, असं म्हणून ती बेडरूममध्ये गेली आणि बाहेर त्याची वाट बघत बसली. अर्जुन शॉवर घेत होता. तो टॉवेलवर बाहेर आला आणि ओले केस हाताने झटकत आरशात बघून तयार होत होता आणि म्हणाला, तनू, वेर इज माय बॉय? आर्यन कुठे आहे? तन्वी म्हणाली, झोपला आहे आणि रियाकडे आहे. अर्जुन म्हणाला, ओके, पण रिया कशी आहे ग? उलट्या थांबल्या तिच्या? ती म्हणाली, हो, पण अर्जुन, आज काय झालं ऑफिसमध्ये? आणि आज तू जाणार नव्हता ना बेबी ऑफिसला? तो म्हणाला, हो, नव्हतो जाणार, बट अतुल रास्कल, तो काही मला सुट्टी घेऊ देणार नाही. मीटिंग शेड्यूल्ड करून ठेवल्या होत्या ऑलरेडी, म्हणून जरा जावं लागलं. तन्वी म्हणाली, आणि ते गुंड? अर्जुननं आरशातूनच मागे उभ्या असलेल्या तन्वीवर त्याचे डोळे रोखले आणि आरशातूनच तिच्याकडे बघत म्हणाला, दॅट मीन्स कुणालने तुला सगळं सांगितलं, हो ना? ती म्हणाली, हो.
अर्जुन म्हणाला, एक सिंपल गोष्ट राहत नाही गं तुझ्या भावाच्या पोटात. त्याला काहीच डायजेस्ट करता येत नाही, लगेच वॉमिटिंग करतो. तन्वी म्हणाली, अर्जुन ही सिंपल गोष्ट वाटते तुला? ऑफिसमध्ये कोण आलं होतं त्याच्यावरती चिडलास? दॅट्स ओके, पण रस्त्यावरच्या कारचं काय? अशी ड्राईव्ह करतात गाडी? तुला काही झालं असतं तर? कुणाला काही झालं असतं तर? त्या समोरच्या कारवाल्याला काही झालं असतं तर? आणि ते गुंड पोलीस होते ना, मग तू का त्यांच्यामध्ये पडलास? आणि अर्जुन धारदार आवाजात म्हणाला, तनू, आय डोंट केअर अबाउट देम. मला त्यांची पर्वा नाही जे माझ्याशी क्रॉस चालतात. आणि त्या गुंडांनी रियाचा अपमान केला होता, कुणालवर हात उगारला होता. मग मी मुलींसारखं पोलिसांच्या मदतीची वाट बघत बसायची होती का? जे माझे अपराधी आहेत त्यांना मी पनिश करतो. गॉट इट? नाव लेट्स गो, आय एम हंग्री. चल, आता मला भूक लागली आहे. आता तन्वी जास्त काही नाही बोलली आणि डायनिंग टेबलवर सगळे बसले होते. तन्वीने अर्जुनच्या शेजारी कुणालची प्लेट ठेवली होती आणि कुणाल अर्जुन जवळ न बसता तन्वी जवळ येऊन बसला. आणि अर्जुन हसून त्याला म्हणाला, आजचा दिवस खूपच इंटरेस्टिंग होता ना कुणाल? आणि कुणाल मनात म्हणाला, खाक इंटरेस्टिंग होता? हा तर खतरो का खिलाडी आहे. पण माझं तर घाबरून पाणी पाणी झालं. आणि अर्जुननं कुणालसमोर सॅलॅड ठेवलं आणि म्हणाला, कुणाल, टेक धिस अँड इट. ते तरी तुला डायजेस्ट होतं का ते बघ. बाकी सगळ्या गोष्टी तर तू बहिणीला येऊन सांगितल्यास ना, स्कूल बॉयसारख्या. असं अर्जुन तोंड वाकडं करत म्हणाला. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन, त्याला काळजी वाटली म्हणून तो बोलला. तू का त्याला असे टॉन्ट मारतोस? अर्जुन म्हणाला, तनू, यू नो व्हेरी वेल आय डोंट लाईक धिस. तनू, तुला माहीत आहे की मला हे अजिबात आवडत नाही. मला ऑफिस लाईफ आणि माझी प्रायव्हेट लाईफ वेगळीच ठेवायला आवडते. सो अंडरस्टँड टू मी अँड डोंट आस्क एनी क्वेश्चन. आणि ती म्हणाली, ओके बाबा, जेव आता शांत तू. आणि अर्जुन हसून म्हणाला, मी नाही खाणार. असं म्हणून त्यानं हाताची घडी घातली. आणि कुणाल मनात म्हणाला, झाले याचे नखरे सुरू. तन्वी कमरेवर हात ठेवून म्हणाली, व्हॉट हॅपन अर्जुन? आता काय झालं? मी तुला काहीही नाही विचारणार, खा ना आता. अर्जुन उठला आणि त्यानं कुणालची प्लेट त्याच्या समोर घेतली आणि त्याच्या शेजारी ठेवली आणि म्हणाला, त्याला इथे माझ्या शेजारी बसायला सांग, तरच मी खाईन. आणि कुणाल म्हणाला, ए नाही तन्वी, मी इथेच बसणार. आणि मग रिया म्हणाली, कुणाल, बसा ना दादाच्या शेजारी. आपण रोज रोज नसतो ना एकत्र असं जेवायला. आणि तन्वीने डोळे मिटून मान झुकवून सांगितलं की बस तू तिथं, तो काही नाही करणार. मग कुणाल उठला आणि अर्जुनच्या शेजारी जाऊन बसला. आणि कुणाल हसून म्हणाला, तन्वी, नाव डोंट टेल मी की आता मी तुझ्या नखरेल नवऱ्याला घास भरवावा, तेही उखाणा घेऊन. तसे सगळे हसायला लागले आणि अर्जुन कुणालला पाठीत हसून एक धपाटा घातला. मग तन्वी म्हणाली, अर्जुन, व्हेरी स्वीट. आणि आता कुणाल आणि अर्जुनला सुद्धा त्यांचा सकाळचा जोक आठवत होता, अर्जुननं केलेला, की स्वीट खायची रात्री आणि तोंड गोड करायचं ते आपल्या आपल्या बेडरूममध्ये. आणि दोघेही नुसते घालत हसत होते आणि एकमेकांना टाळी देत होते. तन्वी म्हणाली, म्हणजे तुम्ही स्वीट नाही आणलं ना? तसेच आलात? आणि मग अर्जुन म्हणाला, तनू, अगं विसरलं. आणि तन्वी म्हणाली, असं कसं विसरलं अर्जुन? का फाईट करण्याच्या नादात तू सगळं विसरलास? आणि अर्जुन म्हणाला, तनू लिसन बेबी, विसरला आहे पण गाडीत आणला आहे मी स्वीट, वेट. असं म्हणत त्यानं नोकराला बोलावलं आणि गाडीतून मिठाईचा बॉक्स आणायला सांगितला. मग लंच करताना तन्वीनं अगोदर कुणाल आणि रियाला पेढा भरवला. मग अर्जुनने एक मिठाई उचलली आणि कुणालच्या तोंडासमोर पकडली. कुणालने तोंड आ केलं आणि अर्जुनने ती मिठाई कुणालच्या तोंडात न घालता रियाला भरवली. तसा कुणाल थोडा खट्टू झाला आणि मनातून नाराज झाला. आणि मग अर्जुननं पुन्हा दुसरी मिठाई घेतली आणि कुणालच्या तोंडासमोर पकडली. कुणालनं पुन्हा तोंड आ केलं. अर्जुनने ती मिठाई उचलली आणि तन्वीच्या तोंडात घातली. आणि कुणाल म्हणाला, तुझं काय चाललंय अर्जुन? राहू दे, नको मला देऊस. अर्जुन म्हणाला, सब्र का फल मीठा होता है साले साहब.
नाव युअर टर्न असं म्हणून तिसरी मिठाई घेतली. पुन्हा कुणालला भरवायला गेला. कुणालने पुन्हा केलं आणि अर्जुननं पुन्हा खट्याळपणा केला आणि ती मिठाई स्वतः खाल्ली. आणि तन्वी खूप हसली आणि म्हणाली, अर्जुन यू नॉटी बॉय, किती छळशील त्याला. अर्जुन म्हणाला, आता आमचं नातं असंच आहे, त्याला मी तरी काय करू. मग अर्जुननं पुन्हा चौथी मिठाई उचलली, कुणालच्या तोंडासमोर पकडली आणि कुणालनं आता त्याचा हातच पकडून ती मिठाई खाल्ली. आणि अर्जुन हसून म्हणाला, अरे तुलाच भरवणार होतो. आणि कुणाल म्हणाला, तुझा काही नेम नाही, मला तुझ्यावर अजिबात विश्वास नाही, तू काहीही करू शकतो. मग इतक्यात आर्यन रडायला लागला. तन्वीचं जेवण अजून झालं नव्हतं, अर्जुनचं झालं होतं. आणि अर्जुन म्हणाला, तनू होल्ड, मी घेतो आर्यनला, तू जेवण कर, असं म्हणत तो गेला. आणि कुणाल म्हणाला, आता बघ कसा फणी आणि नॉटी वागतोय तुझा नवरा, पण आज घराच्या बाहेर त्याचं रूप बघायला पाहिजे होतं तू. व्हेरी डिफरंट, खूप वेगळं रूप होतं ते. खूप फरक वाटतोय या अर्जुनमध्ये आणि त्या अर्जुनमध्ये. तन्वी म्हणाली, तुला म्हणाले होते ना मी, अर्जुन चेंज झालाय, फक्त माझ्यासाठी, माझ्या प्रेमासाठी. बाहेरच्यांसाठी तो आहे तसाच आहे. आणि कुणाल खुश होता. इतरांना डोळ्यांच्या इशाऱ्यावर नाचवणारा धूमकेतू फक्त तन्वीला घाबरतो, तिचंच ऐकतो, म्हणून कुणाल खुश होता. तो जरी वाघ असला तरी तन्वी रिंग मास्टर होती, त्याला बरोबर ते हँडल करत होती. आता रियासुद्धा जेवण करून आराम करायला गेली. मग तन्वी म्हणाली, कुणाल तुझी आणि अर्जुनची दोघांची चर्चा झाली का. आणि कुणाल थोडा सॅड होत म्हणाला, हो मला सगळं कळलं आणि मलाही त्याचा अभिमान वाटतो की तो माझा ब्रदर इन लॉ आहे. मग तन्वीसुद्धा बेडरूममध्ये आली तर अर्जुनने पुन्हा आर्यनला झोपवलं होतं आणि त्याच्या मोबाईलवर अतुलने पाठवलेले ईमेल आले होते, तो ते पाहत होता. MD खन्नाची सगळ्या डिटेल्स त्यानं पाठवले होते आणि दुसरा मेसेज त्यानं तन्वीला केला होता, मॅम आय वॉन्ट टू स्पीक विथ यू इमिजिएटली, इट्स व्हेरी सिरियस. आणि तो मेसेज पाहून तन्वी काळजीत पडली. अतुलने तिला मेसेज केला होता की मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि ती थोडी बाजूला गेली अर्जुनपासून आणि तिने अतुलला कॉल केला. आणि अतुलनं आज ऑफिसमध्ये जे काही घडलं ते सगळं सांगितलं आणि खन्नाची क्रिमिनल हिस्ट्रीसुद्धा सांगितली. आणि म्हणाला, मॅम नाव यू हॅव टू डू समथिंग. मॅडम आता तुम्हालाच काहीतरी केलं पाहिजे. अर्जुन सर तर कोणाचंच ऐकणार नाहीत. आणि तन्वी विचारात पडली. अर्जुन तर काहीच ऐकत नाही, ना सांगत नाही, विषयसुद्धा काढू देत नाही. मग त्याच्याशी कसं बोलायचं. आणि इकडे अर्जुन MD खन्नाच्या सगळ्या ब्लॅक अँड व्हाईट कामांची लिस्ट बनवत होता विथ प्रूफ. पुढच्या आठवड्यात तो दिल्लीला जाणार होता, सगळी तयारी करूनच, आणि खन्नाच्या कंपन्यांवर बॅन आणणार होता. आणि इकडे त्या एजंटने खन्नाला अर्जुनने जे काही सांगितलं, जो काही तो बोलला ते जसंच्या तसं सांगितलं. आणि त्यानं चिडून हाताच्या मुठी आवळल्या आणि म्हणाला, अर्जुन देसाई तू दिल्लीपर्यंत पोहोचला तर माझे सगळे पत्ते ओपन करशील ना. असं म्हणून तो विचित्र हसला. तो एजंट म्हणाला, खन्ना सर अर्जुनला अडवणं इतकं सोपं नाही. आजपर्यंत कोणीच त्याच्या नादी लागलं नाही आणि जो नादी लागला आहे तो संपला आहे. उदाहरणार्थ आहुजा आणि अशी बरीच मोठी लिस्ट आहे. खन्ना म्हणाला, अडवणार, मी अडवणार त्याला. त्याची अशी दुखरी नस पकडणार की तो स्वतः माझ्या पाया पडत आला पाहिजे. त्याची कमजोरी काय आहे हे पहिले शोधून काढा. असं म्हणून तो पुन्हा विचित्र हास्य करायला लागला. आता खन्नाच्या रूपाने अर्जुनचा आणखीन एक नवा शत्रू तयार झाला. आता कथेत पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा आणि ही स्टोरी पहिल्यापासून ऐका. धन्यवाद.